144 वर्षांनी येणारा हा एक योग, पवित्र योग आहे. आणि जे श्रद्धाळू आहेत हिंदू धर्मात आपल्या, ते कालच्या जे एक अमृत योग आहे त्या क्षणी जे स्नान करायचं असतो तो एक पवित्र योग असतो आणि त्यासाठी त्या दिवशी प्रचंड गर्दी झाली. ही गर्दी होणार हे प्रशासनाला, सरकारला माहीत होतं. पण रोज 20 कोटी येणार, 10 कोटी येणार, 3 कोटी येणार असे आकडे करून कुंभमेळ्याचं एक प्रकारे राजकीय मार्केटिंग सुरू होतं. त्यात भारतीय जनता पक्षाची व्हीव्हीआयपी, भारतीय जनता पक्षाची व्हीव्हीआयपी, अशा वेळेला राजकीय व्हीव्हीआयपीनी दूर राहिलं पाहिजे. संरक्षण मंत्री, देशाचे गृहमंत्री, अन्य केंद्रीय मंत्री यांच्यासाठी एक एक दिवस तो संपूर्ण परिसर हा बंद ठेवण्यात आला. म्हणजे आता घाटावर या इथे आंघोळीला अमित शहा आहेत, इथे भांडुपला, तर इथे घाटकोपर आणि तिथे ठाण्यापर्यंतचे परिसर बंद केलेले आहेत. संरक्षण मंत्री आलेले आहेत, आंघोळ करतायत, म्हणजे स्नान करतायत, त्यांच्यासह डुबक्या मारतायत. त्यांच्यासाठी सायनपासून अंबरनाथ पर्यंतचा परिसर बंद. म्हणजे या लेवलचं माझ्याकडे माहिती आहे. अन्य मंत्र्यांसाठी किंवा अन्य व्हीआयपींसाठी सुद्धा हीच व्यवस्था लावल्यावर एक एक दिवस श्रद्धाळू हे प्रत्यक्ष त्या स्नानासाठी पोचू शकले आणि ती गर्दी वाढली. आणि त्यातून हा पहाटेचा प्रसंग घडला. कोणती व्यवस्था नाही, ॲम्ब्युलन्स नाहीत, वैद्यकीय सुविधा नाहीत. तिकडले काही महामंडलेश्वर सांगत होते ते आर्मीच्या ताब्यात द्यायला पाहिजे, पण तिथे राजकीय व्यवस्था करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे मृतांची संख्या वाढली. अनेकदा अशा गर्दीमध्ये चेंगराचेंगरी होते, झालेले आहेत. पण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष आणि त्यांचं सरकार या संपूर्ण सोहळ्याचं राजकीय प्रचारासाठी मार्केटिंग करत होते, तो प्रकार घृणास्पद होता आणि आहे. दुर्दैवानं अनेक लोक यात मृत्यू पावले. आधी 10, मग 30-35, पण हा आकडा त्याहीपेक्षा जास्त असावा असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. जखमींची मोजदाद अद्याप झालेली नाही आणि असंख्य लोक बेपत्ता आहेत, अनेक महिला बेपत्ता आहेत. याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार केंद्र सरकार, याला जबाबदार उत्तर प्रदेशचं योगी सरकार. 10,000 कोटी रुपये या कुंभमेळ्यासाठी याचं बजेट झालं, पण सांगितलं जातं 1,000 कोटीच्यावर खर्च झालेला नाही प्रत्यक्षात. म्हणजे कुंभमेळ्यामध्ये साधारण 8 ते 9,000 कोटीचा हिशोब लागणारच नाही. आता तिथे किरीट सोमय्यांना आम्हाला पाठवायचं आहे. किरीट सोमय्या जे आहेत भाजपचे चार्टर्ड अकाउंटंट सरकारचे, मोदी, शहा आणि ईडीचे, त्यांनी तिथे जायला पाहिजे प्रत्यक्ष. आणि 10,000 कोटीचा कुंभमेळा 1,000 कोटीमध्ये कसा आटपला? 9,000 कोटी कोणाच्या खात्यावरती गेले? कोणत्या संस्था, कोणत्या संघटना, कोण राजकारणी, याचा त्यांनी सखोल अभ्यास करून त्याचा अहवाल ईडीला द्यायला पाहिजे. महाराष्ट्रातले काही लोक तिथे होते, त्यांचा आक्रोश आपण काल पाहिला असेल की कशा प्रकारे अव्यवस्था होती, कशा प्रकारे लोकांना तुडवलं गेलं, कशा प्रकारे या घटनेनंतर, या अपघातानंतर सुद्धा दुर्लक्ष झालं. हे महाराष्ट्रातल्या असंख्य भाविकांनी काल वृत्तवाहिन्यांवर येऊन सांगितलं, ते पण प्रयागराजमध्ये. आणि तो अत्यंत गंभीर विषय आहे. योगी असतील, मोदी असतील, अमित शहा असतील, या सगळ्यांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे. आणि जे 100 लोक मृत झाले आहेत, तो सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ते कोणावर दाखल करणार आहेत याचं आम्हाला उत्तर मिळालं पाहिजे.